नमस्कार, साथ महाराष्ट्राची न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. केज नगर पंचायतमधील कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराविरोधात आता निर्णायक लढा सुरू झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली आता आमरण उपोषण पुकारण्यात आले असून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आता प्रशासन या गंभीर भ्रष्टाचाराची दखल घेणार का, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. आपण त्यांच्या तोंडातूनच ऐकूया की नगरपालिकेने त्यांना कशा पद्धतीचं घरकुलाचं मंजुरी पत्र दिलं, त्याच्यानंतर कशा पद्धतीने त्यांच्याकडून पैसे भरून घेतले आणि अशाच प्रकारे सर्व केजमधील जवळपास 1200 घरकुलवासियांना ते नगरपंचायतनं निवड वेड्यात काढून त्यांची एक प्रकारे फसवणूक केल्याचं आपल्याला समोर आलेलं आहे. आपण त्यांना विनंती करतो की कशा पद्धतीनं तुम्ही घरकुलामध्ये कसं गेला पाहिजे, तुम्हाला मंजुरी पत्र देऊन तुम्हाला कशा पैसे मिळणे ते आपण सांगावं. आणि सुरुवातीला नमस्कार, मी तुकाराम मिटकर, वार्ड नंबर 6. सुरुवातीला गाडगे साहेब आले आमच्या घराला, मंजूर पत्र नाही म्हणजे आम्हाला घरं पाडून कॉलमचे खड्डे करायला लावले. परत नगरपंचायतमध्ये मंडप वगैरे टाकून आम्हाला मंजूर पत्र देण्यात आले. म्हणले PTR ची गरज नाही, काय नाही. मग त्याच्यानंतर आम्ही बांधकाम पूर्ण केले. बांधकाम पूर्ण केल्यानंतर आम्हाला म्हणले तुम्हाला PTR ची गरज आहे. मग आम्ही परवा दिवशी 15 दिवसाच्या खाली सोनं ठेवून घरपट्टी नळपट्टी क्लिअर बोर्ड, कोणाला 10,000 15,000 असं आमचे गल्लीमध्ये 100 घर आहेत. पूर्ण नळपट्टी घरपट्टी क्लिअर केले. आता म्हणतोय शिव आणि घाडगे घरकुल इंजिनियर तुम्हाला 3 वर्ष घरकुलचा हप्ता टाकण्यात येणार नाही असं आम्हाला फसवणूक करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे आम्हाला नगरपंचायतला विनंती आहे की आमचे घरकुल तात्काळ हप्ते टाकण्यात यावा. आम्ही सगळं सोने देणं ठेवलेले पावते आणलेले तिथं. त्याच्यामुळे हे आमचे मंजूर पत्र स्वतः शिवनगराध्यक्ष घरकुल इंजिनियर साहेबांनी दिलेले मंजूर पत्र. 1-1 लाख रुपयाचा हप्ता तुम्हाला ऑनलाईन पडतील म्हणून, पण आम्हाला 1ही रुपये आमच्या अकाउंटमध्ये आलेले नाहीत. आम्हाला सगळं फसवणूक केलेलं आहे. नगरपंचायतमध्ये मंडप टाकून इथं कार्यक्रम घेण्यात आलं मोठं. आमचे वस्ती क्रांतीनगर असो, वड वस्ती असो, पूर्ण केजमधले लोक येऊन इथं बसले, पण इथं एकही लोकांना हप्ता टाकण्यात आला नाही. सोनं घाण टाकले, पावती दाखवा. सोनाचं ना फोटो आहेत ते मोबाईलमध्ये. माझे 3 तोळे सोनं व्याजामध्ये दूर झालं सर. मी बायकोचं घंटन झुंबर फोटो काढा. घंटन झुंबर मंगळसूत्र सगळं सोनं घाण ठेवून त्याच्यात दूर झालं. 3 वर्षापासून व्याजमध्येच ते अडक झालंय. मी 3 वर्षापासून नगरपंचायतला चक्र मारतो. शिव मला भेटून सगळं घेऊ देत नाही, बाहेर बस म्हणता निघून जाते. असं 3 वर्षापासून कोणीच मला असं दखल घेतलेलं नाही. वेळेवर आम्हाला भोसले सरनं सहकार्य केले, बाहेर सरनं सहकार्य केले, पण आमचा आवाज सगळं दाबवण्यात आला. आता कसं तरी आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. आमच्या गल्लीमध्ये आले, भरपूर लोक आले, पण आम्हाला खोटे आश्वासन दिले, एकही वचन पूर्ण झालं नाही. असं आमचे 50 घरकुल मंजूर आहेत. टोटल आमची 100 घरं आहेत तिथं, पण सगळ्या लोकांना तिथं घरपट्टी नळपट्टी वगैरे क्लिअर भरून घेतले आहेत आणि एकही लोकांना हप्ता टाकण्यात नाही. आता तरी आम्हाला हप्ता पडावा ही आमची कळकळीची विनंती आहे. 1215 मध्ये भरपूर असे लोक आहेत की काही लोकांना हप्तेच पडले नाहीत. फक्त मोजके 5-25 लोकांना पडले असतील 1215 मधले. आणि बाकीचे लोक असत पारदे असो किंवा आपले दलित समाज असो, वडल समाज असो, कुणालाही एकही हप्ता पडण्यात आला नाही. त्याच्यामुळे नगरपंचायतला विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर हप्ते द्यावा, नाहीतर आम्ही एकदम कडक आत्मदहन नाहीतर रास्ता रोको असं डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला आम्ही जाणार आहेत सगळे मिळून. आत्मदहनच डायरेक्ट शिवसाहेबांना मी वेळ तहसीलदार साहेबांना सांगितलं, मी खासदार साहेबाकडे जाऊन आलो, आमदार ताईकडे जाऊन आलो, तरी आमची कुणी दखल घेत नाही. परवा दिवशी संसदेत ताई साहेबांनी आमदार साहेबांनी चांगली मांडलेली आहे, पण तरी आम्हाला वाटत आता तरी न्याय मिळेल म्हणून आम्हाला खूप
कळकळीची नेते नगरपंचायतला अजून बी वेळ आहे, लवकरात लवकर आम्हाला हप्ते टाकण्यात यावे. दादा तुम्ही खालीच यावं लागतंय, नाही जमणार. रेट पेपर महत्व 10-12 लाख रुपये घातले ते विचारा. हो सभाकाचे काय म्हणतात इथून तुम्हाला नगरपालिकेमधून आता? काय ते हप्ता द्यायना तर काय व्हायना तर. हां हा? तक्रार केली आहे का? केली. मी ज्यावर या मोतला ह्यात सगळे पैसे घालून बसले. कधी बांधलंय घर तुम्ही? आता 2 वर्ष झाले. 2 वर्ष. हातात मध्ये काय काय आहे? ते कागदपत्र आहे. काय घरपट्टी काय घरपट्टी निळपट्टी. दाखवा. हा का? अशी धरा. आता तरसून गेलोय साहेब मी आज खाण्याला मोतला आहे. इथं किती चक्रा मारल्या आतापर्यंत? 10-15 चक्रा मारल्या. कोण भेटतं का तुम्हाला इथं? कुणी भेटत काय? कोणी? हो. काय करणार तुम्ही आता? पुढचं काय आहे आता काय तुमचं पाऊल? जीवाला तेवढं मी आत्महत्या करणार. जर समजा पैसे पडले तर बरे नाही, मी आत्महत्या करणार आता. इतका ते गुण